सकार समूह की ओर से राजूरा में 15 मार्च को तनिष्का महोत्सव का आयोजन किया गया। इस वक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य के अर्थ व वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, विधायक एडवोकेट संजय धोटे व सकार समूह के व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार उपस्थित थे। इस महोत्सव में सराहनीय कार्य करने वाले 11 तनिष्का महिला बचत गट का मुख्यमंत्री के हाथों सत्कार किया गया। इस वक्त तनिष्का सी भरारी व पुरौनी का मुख्यमंत्री के हाथों विमोचन किया गया। बचत गट उत्पादन को बाजार मिले, इसलिए राजूरा में महिला बचत गट मॉल तैयार करने के लिए मुख्यमंत्री ने अनुकूलता दर्शाई। कार्यक्रम का संचालन आनंद आंबेकर ने किया। आभार प्रदर्शन कार्यकारी संपादक शैलेश पांडे ने किया। समजून घेणं, त्यांच्यापर्यंत जर औषध पाण्याची तरतूद नसेल किंवा काही नसेल तर आम्ही वर्गणी गोळा करून शकत नाही। आज तिच्या मुलांच्या नोकरीला तर फार मोलाचं काम होईल आणि याच्याही पुढे अनेक सामाजिक प्रश्न आहेत। उंच उडी घेणाऱ्याला ही सगळ्या समाजाला आता कळायला लागलेली आहे। असंच हस्ते करणार आहोत, तर त्या गटांची नावं मी सांगून ठेवते। गटाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अभिजीतजी पवार, मी यांनाही मंचावर आमंत्रित करतो। राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची आपण गेल्या काही वेळापासून प्रतीक्षा करीत आहोत, श्री देवेंद्रजी फडणवीस, 2 दिवसीय महोत्सवात महिलांचे प्रश्न, परिसरातले प्रश्न सोडवून त्याचा पाठपुरावा करून त्याच्यावर उत्तर शोधून ती सोडवून कौतुक व्हावं यासाठी हा सोहळा आम्ही 2 दिवसापूर्वी आयोजित केला। आज या कार्यक्रमाचा शाब्दिक स्वागत करतो। सकाळचे व्यवस्थापकीय संचालक माननीय अभिजीतजी पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि एक सन्मान चिन्ह देऊन श्री अभिजीतजी पवार यांच्या हस्ते आणि विदर्भातील सर्व तनिष्कांच्या वतीनं हा सत्कार, हे स्वागत। अगदी पूर्वीपासून मुख्यमंत्री बनल्यानंतर तनिष्कांचा मोठा भाऊ म्हणून काम करण्याची ग्वाही देणारे या सकाळचे व्यवस्थापक, सकाळचे विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक पहिल्यांदा संवाद साधला विदर्भात येऊन, त्यांच्या वतीनं हे स्वागत, हा सत्कार श्री शैलेश, अशी मी त्यांना विनंती करतो। तनिष्का भरारी या पुरवणीचं प्रकाशन झालं, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि सुरू आहे। हे थोडक्यात थांबल्या नाही। स्वागत करतो की राजुरा शहरात आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आले आणि या महिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण वेळ दिला, त्याबद्दल मी दोन्ही मंत्र्यांचं, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि एक दूरगामी परिणाम करणारा निर्णय आपण मुख्यमंत्र्यांनी घेतला, जलयुक्त शिवार, आणि जलयुक्त शिवाराच्या निमित्तानं आपण तनिष्का गटाने याच्यात सहभाग दर्शनाची जी इच्छा दर्शवली ही आमच्यासाठी खूप मोठी आहे। हा राज्याचा संकल्प आहे, त्याच्यात आपल्या सगळ्या महिलांचा त्याच्यात संकल्पाची साथ जर येणार असेल तर तो निश्चितपणे आपण सगळे धन्यवादास पात्र आहात, कारण याच्यातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची आवश्यकता आहे। आणि मी कालही बोलताना सांगितलं होतं की आमचा संपूर्ण जिथे जिथे तनिष्का गट किंवा आपला महिला गट या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून काम करण्यास इच्छुक असेल, तिथे आमचं जे काही सहकार्य लागणार असेल तिथे आम्ही अवश्य त्यांना हे करू, सहकार्य करू। तसंच सुधीर भाऊ आणि मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्यांदा आम्ही मी स्वागत करतो की दारूबंदीचा जो निर्णय चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपण घेतला आणि हजारो महिलांची जी इच्छा होती की दारूबंदी झाली पाहिजे आणि त्याला आपण मूर्तरूप दिलं आणि अनेक वर्षाची इच्छा चंद्रपूर जिल्ह्यातली पूर्ण झाली। वेळ कमी आहे। गट क्रमांक 2, राजुरा गट क्रमांक 2 या कार्यक्रमाचे आयोजक या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी हा सत्कार केलेला आहे। त्यानंतर गट क्रमांक आपण करत आहोत। राजुरा गट क्रमांक, त्यानंतर मौदा तालुका कोदामेंडी येथील तनिष्कांना मी मौदा तालुक्यातील ग्रामीण भाग बाजारपेठेचं गाव कोदामेंडी, या कोदामेंडी गावातून तनिष्का गट डिगडोह त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी लगेच पुढे यावं।
पारशिवनीतील तनिष्कांनी गेल्या 2 वर्षात अनेक 5 मिनिटं. यानंतर धाबा जिल्हा चंद्रपूर 11 गटांचा सत्कार आहे. उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणार आहेत. त्यांच्या या पुढील प्रवासास शुभेच्छा देण्याकरता मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की ते त्यांचा सत्कार करतील, त्यांचा गौरव करतील. गावं दत्तक घेऊन त्या गावांमध्ये सरकारी योजना पोहोचवण्याचं काम यावर्षी अमरावतीच्या तनिष्का सुरू करत आहेत. मी लगेच मंचावरून मी यानंतर मंचावर आमंत्रित करतो. सत्कार सोहळा आपल्या सर्वांचं या जिल्ह्यात अंतःकरणापासून स्वागत करतो. ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला, प्रमाणपत्र देण्यात आले, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो व या जिल्ह्याची आराध्य देवता माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या माझ्या भगिनीच्या मनगटात अशी ताकद दे की यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या. वेळ कमी आहे. माननीय मुख्यमंत्रीजी विस्तृत बोलतील. खरं तर मुख्यमंत्री महोदय सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याचे. मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं त्यांची शेती आहे, जन्म झाला, आणि म्हणून या जिल्ह्यात त्यांचं मी जरी ते या जिल्ह्याचे असले तरी पालकमंत्री म्हणून त्यांचं स्वागत करतो. अर्थमंत्री म्हणून जेव्हा मी या राज्याचे प्रश्न सोडवण्याचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कोणताही प्रश्न सहज सुटू शकतो. प्रत्येक समस्या सोपी आहे, पण ही समस्या तेव्हा सोपी आहे जेव्हा यामध्ये लोकसहभाग आणि विशेष करून महिलांचा सहभाग वाढेल तरच हे प्रश्न सुटू शकतील. आर्थिक स्वातंत्र्य, विषमता मुक्ती हे शब्द डिक्शनरीतून जर बाहेर काढायचे असेल तर एकच मार्ग आहे, एकच पर्याय आहे की या राज्यातली स्त्री शक्ती एकत्र केली पाहिजे. ही स्त्री शक्ती जर आम्ही एकत्र करू शकलो तर हे प्रश्न सुटू शकतात. आणि अभिजित पवारजी, आपण 21व्या शतकात 22व्या शतकातली दृष्टी ठेवून हे काम सुरू केलं. श्री सुधीरजी मुनगंटीवार या विधानसभेचे आमदार श्री संजयजी धोटे, सकाळ माध्यम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि माध्यम ग्रुप मनात आणलं तर काय परिवर्तन करू शकतो, समाज परिवर्तनाचं काम ज्यांनी हातामध्ये घेतलं असे श्री अभिजित पवारजी, मुख्य संपादक श्री श्रीराम पवार, या ठिकाणी उपस्थित श्री अरुणजी मस्की, विनायकजी देशमुख, संध्याताई गुरदुले, या ठिकाणी सकाळ ग्रुपचे सर्व सदस्यगण, मोठ्या संख्येने विदर्भातल्या सगळ्या भागातनं उपस्थित असलेल्या तनिष्का भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आज ज्या तनिष्कांचा आपण या ठिकाणी गौरव केलाय त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि समाज परिवर्तनाच्या यात्रेमध्ये ज्या प्रकारे त्या सहभागी झाल्या आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक देखील करतो. खरं म्हणजे सकाळने तनिष्काची मोहीम ज्यावेळी हातामध्ये घेतली त्यावेळी काही लोकांना असं वाटलं होतं की माध्यम समूहाचा एक इव्हेंट आहे आणि पहिला एक मोठा इव्हेंट झाल्यानंतर लोकांनी त्याचं कौतुक केलं, पण लोकांना असं वाटलं की माध्यम समूह एखादा कार्यक्रम करतात, एखादा इव्हेंट करतात आणि त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट करतात, पण पहिल्या इव्हेंटचा दुसऱ्या इव्हेंटशी तसा काही संबंध नसतो. या ठिकाणी विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्याचं काम हे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण हातात घेतलं. मला सांगताना आनंद वाटतो
की आज महाराष्ट्रातल्या 6000 गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामं सुरू झालेली आहेत आणि आमचा संकल्प आहे या एका वर्षामध्ये 5000 गावं ही टंचाई मुक्त आम्ही करून दाखवू. त्या गावामध्ये पिण्याचं पाणी आणि सिंचनाकरता पाणी तेच गाव त्या ठिकाणी तयार करेल. आणि या सरकारचं काम नाहीये, सरकारच्या भरोशावर होऊ शकत नाही. जोपर्यंत लोक चळवळ उभी राहत नाही तोपर्यंत हे शक्य नाही आहे. आणि म्हणून अभिजित पवारजींची देखील आम्ही याच्यामध्ये मदत घेतली आणि त्यांनी मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक कार्यशाळा घेतली होती की ज्या कार्यशाळेच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला पाण्याचं नियोजन करता येईल याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज त्यांनी तयार केल्या. आणि या जलयुक्त शिवारामध्ये देखील आम्ही त्यांना विनंती केली की आपला मोठा सहभाग पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की सरकारच्या पुढे जाऊन आमच्या तनिष्कांनी स्वतः याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतला. आणि जलयुक्त शिवार ही योजना ही सरकारची नाही तर ही आमची आहे, ही समाजाची आहे, ही गावाची आहे. या भावनेतनं आमच्या तनिष्कांनी या ठिकाणी काम केलं आहे. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी अशा प्रकारची लोक चळवळ मातृशक्ती हातामध्ये घेते, नारी शक्ती हातामध्ये घेते, आमच्या मातृशक्तीच्या नारी शक्तीच्या हातामध्ये एवढी शक्ती आहे जे परिवार सांभाळतात, ज्यांना माहिती आहे की परिवाराचं अर्थकारण कसं चाललं पाहिजे, ज्यांना माहिती आहे की आपल्या पोटात अन्न नसलं तरी आपल्या पोराच्या अन्नाची व्यवस्था ही ज्या आमच्या माता भगिनी करतात त्यांच्या हातामध्ये जर आपण गावातलं काम दिलं, गावाची चाबी दिली तर गाव निश्चितपणे त्या परिवर्तित करू शकतात. आणि म्हणून मला विश्वास आहे की या माध्यमातून आमच्या नारी शक्तीने आता याच्यामध्ये उडी घेतली असल्यामुळे आणि त्या वस्तूंचं प्रदर्शन मांडतात. त्याऐवजी एखादी जर तुम्ही या ठिकाणी आम्हाला परमनंट अशा प्रकारची जागा तयार करून दिली, एखादा छोटासा आपण त्या ठिकाणी गाळा जर तयार करून दिला तर त्यातनं खूप मोठं एक व्यासपीठ किंवा एक मार्केट हे आमच्या महिलांना मिळू शकेल. आणि म्हणून या ठिकाणी राज्याची तिजोरी असलेले सुधीर भाऊ आहेत की ज्यांच्याजवळ राज्याची तिजोरी आहे. आणि सुधीर भाऊ आणि मी आमचा हा जिल्हा असल्यामुळे तुम्ही काळजी करू नका, संजयजी जागा शोधा. मी स्वतः तुम्हाला सांगतो महिला बचत गट मॉल आपण या ठिकाणी तयार करू ज्याच्यामध्ये महिलांनी ज्या वस्तू तयार केल्या त्या प्रत्येक वस्तूच्या विक्री करता त्या ठिकाणी गाळा उपस्थित राहील. आणि त्याची प्रक्रिया अशी करा, कोणालाही परमनंट गाळा देऊ नका, एक महिन्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी चालवा आणि एकेका गटाला तात्पुरती एकेका महिन्याची जागा द्या. म्हणजे प्रत्येक गटाने तयार केलेल्या वस्तू ते विकतील, दर्जेदार वस्तू तयार होतील, त्यांना बाजारपेठ त्या ठिकाणी मिळेल आणि निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने होईल. फक्त विनंती एवढीच आहे की पुढच्या वेळेस मी आलो तर लोक म्हणतील मागच्या वेळेस तुम्ही घोषणा केली आणि काहीच झालं नाही, असं होऊ देऊ नका. जागा शोधण्याची जबाबदारी तुमची आहे, पैसे देण्याची जबाबदारी माझी आणि सुधीर भाऊची आहे. जागा तुम्ही शोधून काढा, पैसे आम्ही या ठिकाणी देऊ आणि निश्चितपणे अशा प्रकारचा मॉल तयार करून आमच्या या तनिष्का आहेत, आमच्या महिला बचत गटाचं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता एक व्यापार पेठ ज्या निमित्ताने आपल्याला तयार करता येईल आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून परिवाराचं सबलीकरण करता येईल. आज या ठिकाणी खरं म्हणजे खूप बोलायचं होतं पण सुधीर भाऊंना परवा बजेट त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि आज रात्री मुंबईला पोहोचून त्या बजेटवर शेवटचा हात त्यांना आणि मला फिरवायचा आहे आणि म्हणून इथनं आम्हाला लवकर जावं लागणार आहे. पण या कार्यक्रमामध्ये येऊन खरोखर आनंद झाला आणि सगळ्या आमच्या माता भगिनींना मी एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही चांगलं काम हातामध्ये घेतलंय, परिवर्तनाची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. एक सावित्रीबाई फुले ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळी अख्ख्या समाजातल्या महिलांना शिकवण्याचं काम त्या करू शकतात. तुमच्या प्रत्येकामध्ये एक एक सावित्रीबाई फुले आहे आणि त्यामुळे तिला जागृत करून तुम्ही प्रत्येकाने या समाज परिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं. खरं म्हणजे अभिजित पवार साहेबांचं भाषण या ठिकाणी होणार होतं पण लवकर जायचं असल्यामुळे ते असं म्हणाले की महिलांच्या काय काय सूचना आल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत अभिजितजी त्या प्रत्येक गोष्टीची आम्ही दखल घेतली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर उचित कारवाई करू. हे जे काही एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, चळवळ हातामध्ये घेतली आहे, ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल एवढंच या निमित्ताने मी बोलतो आणि या कार्यक्रमात आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार, सुधीर भाऊ आपलेही आभार आणि सर्व उपस्थित मान्यवरांचा आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. भैया 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 भैया